ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज परमेश्वर आपल्या समोर एक सुंदर अशी कलाकृती ठेवत आहे. एक सुंदर अशी मास्टरपीस आपल्या समोर प्रेझेंट करत आहे. ती अशी मास्टरपीस आहे किंवा कलाकृती आहे की ज्या कलाकृतीला पापाचा इतकासा देखील स्पर्श झाला नाही. ज्या कलाकृतीवरती पापाची छाया अजिबात पडली नाही, कारण ती कलाकृती सुरुवातीपासूनच परमेश्वराने पवित्र केलेली होती. सुरुवातीपासूनच परमेश्वराने पापापासून अलिप्त ठेवलेली होती. कोण होती अशी ती कलाकृती किंवा कुठली होती ती मास्टरपीस? ती कलाकृती म्हणजेच नित्य कुमारी पवित्र मरिया. जेव्हा परमेश्वराने पाहिलं की आपली पहिली आई किंवा सर्वप्रथम आई हेवा हिने आदमाबरोबर पाप केल्यानंतर तो शाप जेव्हा पृथ्वीवरती सर्व प्राणी मात्रावरती आलेला होता, तेव्हा परमेश्वराने अशी एक स्त्रीची निर्मिती केली जी दुसरी हेवा होती, परंतु पहिल्या हेवापासून कम्प्लिटली वेगळी होती. ती देखील एकच स्त्री होती, परंतु तिला परमेश्वराने विशेष अशा कृपेने भरलेलं होतं, ज्यामुळे पापाची छाया किंवा पापाची सावली देखील त्या कलाकृतीकडे किंवा पवित्र मरीकडे पोहोचू शकले नाही. या पवित्र मरीला परमेश्वराने जन्मताच एका विशेष कृपेमध्ये ठेवलेलं होतं. जन्मताच पावित्र्यामध्ये निर्माण केलेलं होतं. कशासाठी? कारण तिच्या उदरामध्ये जे बाळ येणार होतं ते स्वतः सर्वसमर्थ परमेश्वर होतं. आणि जिथे परमेश्वर येणार होतं ते बाळ वाढवण्यासाठी जी जागा असते किंवा ज्या स्त्रीच्या उदरामध्ये जे बाळ होतं ते स्त्रीचं उदर आणि ते स्त्रीचं शरीर पवित्र असणे फार गरजेचं होतं. आणि म्हणूनच ही योजना मूळची परमेश्वराची होती की प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या मातेने जन्म देणार आहे ती माता अगदी पवित्र असली पाहिजे. ती माता मूळ पापापासून अलिप्त असली पाहिजे. आणि म्हणूनच सुरुवातीपासूनच परमेश्वराने पवित्र मरीला पापापासून अलिप्त ठेवून तिला पूर्ण असे कृपेने भरलेलं होतं, स्वर्गीय दानाने भरलेलं होतं. आणि म्हणूनच आज देऊळ माता इमॅक्युलेट कन्सेप्शन म्हणजेच नित्य कुमारी पवित्र मरियेचा निष्कलंक गर्भसंभव हा साजरा करत आहे. हा सण साजरा करत असताना देऊळ माता आपल्या सर्वांना सांगत आहे की पवित्र मरियेचा जन्म हा एक निष्कलंक झालेला होता. याच्यामध्ये पापाची कुठल्याही प्रकारची सावली नव्हती, तर परमेश्वराच्या सामर्थ्याने हा पवित्र मरियेचा जन्म झालेला होता. आणि जन्मताच तिला त्या पापापासून अलिप्त ठेवण्यात आलेलं होतं. जन्मताच तिला पवित्र आत्म्याने भरून ठेवलेलं होतं. आणि म्हणूनच पवित्र मरियेने आपल्या बाळ येशूचं संगोपन त्या पवित्रेत केलेलं होतं. त्या पवित्राच्या प्रांगणामध्ये, त्या पवित्राच्या अंगणामध्ये आणि त्या पवित्राच्या शरीरामध्ये बाळ येशूची अगदी सुंदर प्रमाणे जडणघडण झालेली होती. त्याचं संगोपन झालेलं होतं. आणि म्हणूनच या परमेश्वराने त्या पवित्र मरीला एका नावाने संबोधलेलं आहे, हेल फुल ऑफ ग्रेस. गाब्रिएल देवदूताद्वारे परमेश्वराने पवित्र मरीला सांगितलेलं आहे की तू कृपेने भरलेली आहे. सर्वजण कृपेने भरलेले नसतात, सर्वांवरतीच परमेश्वराचा वरदहस्त नसतो, परंतु पवित्र मरीवरती विशेष कृपा होती. विशेष दानाचा वर्षाव परमेश्वराने केलेला होता, कारण प्रभू येशूची आई होण्याचे बहुमान तिला मिळालेलं होतं. जरी परमेश्वर मनुष्याची अशा योजनेसाठी निवड करत असतो, तेव्हा मनुष्याचा हातभार असल्याशिवाय परमेश्वर देखील काहीच करू शकत नाही. येथे पवित्र मरियेला जरी सुरुवातीपासूनच परमेश्वराने निष्कलंक ठेवलं होतं, तरी पवित्र मरियेने देखील आपल्या परीने परमेश्वराच्या योजनेला किंवा आपल्या परीने परमेश्वराच्या हाकेला होकार दिलेला होता. आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पण केलेलं होतं. पहा, मी प्रभूची दासी आहे. स्वतःला दासीचं रूप बनून तिने
परमेश्वराला उंच केलेलं होतं. आपल्यामधील अहंकार किंवा अहंकाराचा एक अंशही तिच्यामध्ये नव्हता आणि म्हणूनच यामुळे परमेश्वराचं मन पूर्णपणे आनंदित होते. परमेश्वराला फार हर्ष होतो. आज पवित्र मरेचा निष्कलंक गर्भसंभव हा सण साजरा करीत असताना परमेश्वराने ती कृपा आपल्या प्रत्येकाला दिलेली आहे. आपण प्रत्येक जण प्रभू येशूची माता बनू शकतो. आपण प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर पवित्रामध्ये वाढू शकतो. जर पवित्र मरेप्रमाणे आपल्या मनामध्ये देखील सुंदर अशी इच्छा असेल परमेश्वरासाठी काहीतरी करण्यासाठी, तर नक्कीच जे दानं परमेश्वराने पवित्र मरेला दिलेलं होतं ते दानं देखील परमेश्वर आपल्या सर्वांना देणार आहे. आमेन.